मुंबईतली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी मानला जाणारा पॉड टॅक्सी प्रकल्प आता मार्गावर येतोय, पण त्याच वेळी एक धक्कादायक बातमी सुद्धा समोर आली आहे. वांद्रे पूर्वेतील बीकेसी परिसरात या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 499 झाडं ही बाधित होणार आहेत आणि महापालिकेच्या आकडेवारीनुसार एकूण 939 झाडांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यापैकी 214 पामची झाडं आहेत आणि 285 इतर प्रजातींची झाडं आहेत आणि या कामामुळे प्रभावित होणार असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे. यामधील 117 झाडं ही पूर्णपणे हटवली जाणार असून 382 झाडांचं पुनरोपण सुद्धा केलं जाणार आहे. उर्वरित 440 झाडं ही जागेवरच सुरक्षित ठेवली जाणार असल्याचा सुद्धा दावा प्रशासनानं केलेला आहे. नियमानुसार कापलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडं लावणे हे बंधनकारक आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील शिरडोन गावामध्ये नवीन रोपं ही लावली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही झाडं साधारण 15 ते 20 वर्ष वयोगटातील असल्याने त्याचं नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केलेला आहे. दरम्यान 20 जानेवारी 2026 रोजी याबाबत नोटीस काढण्यात आली आणि 30 जानेवारीला सार्वजनिक सुनावणी सुद्धा करण्यात आली आहे. आता अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव ट्री ऑथॉरिटीकडे पाठवला जाणार आहे आणि MMRDA कडून राबवला जाणारा हा प्रकल्प सुमारे 1016.34 कोटी रुपयांचा असून 2027 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्सने या तंत्रज्ञानाची शिफारस केली आहे आणि आता विकास आणि पर्यावरण यामधला समतोल कसा राखला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.